जय शिवराय मित्रांनो सोलर कुंपण योजना अर्थात सोलर फेन्सिंग याचा अर्ज कुठं करायचा, अनुदान किती दिलं जातं याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यातील वनालगतच्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान हे वन्य प्राण्यापासून होऊ नये किंवा वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांना इजा पोहोचू नये किंवा वन्य प्राण्याचंही नुकसान होऊ नये या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावरती सोलर फेन्सिंग अर्थात सौर कुंपण योजना ही योजना राबवली होती। या योजनेचा होणारा फायदा लक्षात घेता मे 2022 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या अंतर्गत समाविष्ट असलेली जी गाव आहेत या गावामधील बफर झोन मधील गावामधील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यासाठी मंजुरी दिली। मित्रांनो, योजना सुरू झाल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात होते। ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवल्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या अर्जाबद्दल माहिती होत नव्हती किंवा राबवलेल्या अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळत नव्हता। वितरकाच्या माध्यमातून सौर कुंपण दिले जात होते, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत होता आणि या पार्श्वभूमीवरती योजना राज्यामध्ये राबवून देखील त्याची व्यापकपणे अंमलबजावणी होताना दिसत नव्हती। आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती सप्टेंबर 2023 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून या सोलर कुंपण योजनेला डीबीटी द्वारे अनुदान देण्यासाठी मंजुरी दिली आणि या योजनेचा महाडीबीटी वरती समावेश करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत एकूण प्रकल्प खर्च हा 20,000 रुपये मर्यादेत ठेवण्यात आलेला आहे आणि याच 20,000 रुपये मर्यादेच्या 75% अनुदान म्हणजे शेतकऱ्याला जास्तीत जास्त 15,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। एकंदरीत खर्च 20,000 शेतकऱ्याला स्वतः 5,000 रुपये लावावे लागणार आहेत आणि उर्वरित 15,000 रुपयाचं जे अनुदान आहे ते डीबीटी द्वारे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिलं जाणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी आता या योजनेचा समावेश महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती करण्यात आलेला आहे। अर्थात तुम्हाला सोलर कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती अर्ज करावा लागणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचे, ज्याची डायरेक्ट लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्ही लॉग इन करायचे, याच्यामध्ये आधार कार्ड आणि OTP बायोमेट्रिकसह किंवा तुमचा युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरती अर्ज करा नावाचे ऑप्शन दाखवलेली आहे आणि अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता सर्वात शेवटी आपल्याला बाब दाखवलेली आहे सौर कुंपण योजना अर्थात सोलर फेन्सिंग। आता मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेली जी गावं आहेत त्याच गावाचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया किंवा इकडे नांदेडमधील काही गावं, कोल्हापूर, साताऱ्यामधील काही गावं आहेत, नाशिक जिल्ह्यातील किंवा पालघर असेल, नंदुरबार असेल, अशा बऱ्याच साऱ्या जे काही बफर झोन आणि जे वनालगतची क्षेत्र आहेत, अभयारण्य आहे, अशा क्षेत्रालगतच्या गावाचा याच्यामध्ये समावेश आहे। आणि या गावामधील आपलं जर प्रोफाईल असेल, आपण जर त्या गावामधील असाल तर आपल्याला बाबी निवडावरती क्लिक करायचंय। बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर जर तुमच्या समोर अर्ज खुलला तर तुमचं गाव या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट आहे असं समजून घेऊन तो अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे, ज्याप्रमाणे आपण महाडीबीटीचे इतर योजनाचे अर्ज सबमिट करतो। आणि जर तुमचं गाव या योजनेच्या अंतर्गत नसेल तर सोलर कुंपण योजनेमध्ये तुमच्या गावाचा समावेश नाही, त्याच्यामुळे तुम्ही अर्ज करू शकत नाही अशा प्रकारे तुम्हाला दाखवलं जाईल। या योजनेच्या अंतर्गत फक्त आणि फक्त श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली गावच आहेत आणि याच गावातील शेतकऱ्यांना सध्या तरी या योजनेचा लाभ मिळत आहे। मित्रांनो, एकंदरीत ही योजना सुरू करत असताना प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेली होती। याच्यानंतर व्यापक स्वरूपामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या अंतर्गतची गावं समावेश करण्यात आलेली आहेत आणि आता या योजनेची वाढणारी व्याप्ती, होणारे फायदे लक्षात घेता वेळोवेळी जी काही अधिवेशनं पार पडतात या अधिवेशनामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ द्यावा अशी मागणी केली जात आहे आणि भविष्यामध्ये सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही योजना सुरू होऊ शकते। तर याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। आता बरेच जण म्हणतील याच्या अटी शर्ती काय असतात किंवा याचं वगैरे वगैरे, तर वरती तुम्हाला सजेशन मध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मे 2022चा GR पाहू शकता, सप्टेंबर 2023चा GR पाहू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या योजनेच्या संदर्भातील सविस्तर अटी शर्ती मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, त्या देखील आपण पाहू शकता। धन्यवाद।